नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा असा एक विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे पचनाच्या तक्रारी जर असतील आपल्याला तर आपण नेमकं काय करायला हवं, कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, आपल्या दिनचर्येमध्ये आपण कुठले कुठले बदल करायला हवेत आणि त्यासाठी आपल्याला कुठले कुठले घरगुती उपाय करता येतात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पित्त होणं, जळजळ, मळमळ, ॲसिडिटी, आंबट ढेकर येणं, पोट गच्च होणं, पोटदुखी होणं, अपचन, गॅसेस, ब्लोटिंग, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता यासारखे त्रास बऱ्याच लोकांना असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आपल्या रोजच्या सवयींमध्ये बदल करून या तक्रारींवरती मात कशी करता येईल हे समजून घेणार आहोत. अनहेल्दी गट म्हणजेच पचन संस्थेचे आजार असण्याची लक्षणं कुठली कुठली आहेत, त्यावरचे उपाय कुठले कुठले आहेत, आपल्या आहारामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला कुठले कुठले बदल करायला हवेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यावरती करता येणारे 5 घरगुती उपायसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला हवी असणारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. असं म्हटलं जातं, हिलिंग द गट फॉर हिलिंग द बॉडी, म्हणजे निरोगी शरीरासाठी पचनसंस्था निरोगी असणं गरजेचं आहे. खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करणं, त्यातून आवश्यक ते पोषक घटक काढून घेणं आणि नको असलेले घटक शरीरातून बाहेर टाकणं म्हणजेच एक्सक्रीशन, ही पचनसंस्थेची मुख्य कामं आहेत. आणि यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल्स आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. आता सगळ्यात आधी पाहूयात अनहेल्दी गट असण्याची म्हणजेच पचनसंस्थेचे त्रास आपल्याला आहेत हे सांगणारी लक्षणं कुठली कुठली आहेत. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी निर्माण होणं. पित्त होणं, ॲसिडिटी होणं, ब्लोटिंग निर्माण होणं, अपचन होणं, गॅसेस होणं, पोटदुखी निर्माण होणं, सतत आंबट ढेकर येणं, ॲसिडिटीचा त्रास होणं, ही काही मुख्य लक्षणं आहेत. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनइंटेन्शनल वेट चेंजेस, म्हणजे आपल्या वजनामध्ये जर काही बदल आपल्याला दिसून येत असतील जे की अनइंटेन्शनल आहेत, म्हणजे आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसतानासुद्धा वजन कमी होत जाणं किंवा आपण वजन वाढवण्याचा प्रयत्न करत नसतानासुद्धा वजन वाढत जाणं. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे सतत गोड खाण्याची इच्छा निर्माण होत राहणं. हे शुगर क्रेविंग्स सतत निर्माण होतात आणि एक्सेसिव्ह असतात. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन प्रॉब्लेम्स, त्वचेचे काही ना काही आजार निर्माण होण्यामागे सुद्धा पचनसंस्थेचे काही विकार, काही बिघाड त्यातले कारणीभूत असतात. आणि नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. आपल्या शरीरामध्ये गट ब्रेन ॲक्सिस नावाची एक प्रणाली काम करत असते. आता म्हणजे नेमकं काय, तर आपला मेंदू आणि आपला गट मायक्रोबायोटा यांच्यामध्ये बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन होत असतं. आपल्या गट बायोटामध्ये होणारे चेंजेस हे आपल्या मानसिक आरोग्यावरती नक्कीच परिणाम करत असतात आणि वेगवेगळ्या स्टडीजमध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. आता हे नेमकं कसं होतं याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. आता आपण पाहूयात की हेल्दी गटच्या दृष्टीनं म्हणजेच आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या सवयींमध्ये नेमके कुठले कुठले बदल करायला हवेत. यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट नंबर 1 ती म्हणजे प्रत्येक घास चावून चावून खाणं. अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण अगदी लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आलेलो आहोत, पण बऱ्याच वेळेला ही गोष्ट खूप अंडर एस्टिमेट केली जाते. ज्या वेळेला आपण अन्न चावतो त्यावेळेला आपल्या तोंडामध्ये असणाऱ्या ज्या सलायव्हरी ग्लँड्स आहेत, ज्याला आपण लाळ ग्रंथी म्हणतो, या ग्रंथींमधून स्त्रवणारे जे स्त्राव आहेत, जे सलायव्हरी एन्झाईम्स आहेत, जे सिक्रिशन्स आहेत,
ते आपल्या अन्नामध्ये मिसळले जात असतात आणि अन्न पचन होण्याची ही पहिली प्रक्रिया आहे. त्यामुळं खूप भरभर जेवणं, कसंबसं अन्न पोटात ढकलणं यासारख्या सवयी जर तुम्हाला असतील तर पचनाचे कुठले ना कुठले त्रास तुम्हाला निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे स्लो अँड डेलिबरेट च्युइंग. प्रत्येक घास आपल्याला चावून चावून खायचा आहे. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा नियमित असायला हव्यात. आता ही गोष्ट का महत्त्वाची आहे तर आपल्या शरीराचं त्याचं स्वतःचं असं एक इंटरनल क्लॉक आहे, ज्याला सर्कॅडियन रिदम असं म्हटलं जातं. त्यामुळं आपल्या जेवणाच्या वेळा, आपल्या झोपेच्या वेळा या निश्चित ठरलेल्या असतात. आपल्या शरीराचं अंतर्गत काम हे त्या विशिष्ट वेळेला होत असतं. त्यामुळं आपली भुकेची वेळ कुठली हे आपण ओळखायला हवं आणि आपल्या भुकेच्या वेळा आपण पाळायला हव्यात. आपल्या जेवणाच्या वेळा नियमित असणं गरजेचं आहे. खूप भूक लागलेली असताना सुद्धा उपाशी राहणं किंवा भूक नसताना सुद्धा समोर अन्न आलेलं आहे म्हणून पोट भरून घेणं, या गोष्टीसुद्धा आपल्या पचनाचे त्रास निर्माण होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असतात. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे रात्रीचं जेवण खूप उशिरा घेणं, रात्री खूप जास्त प्रमाणात आहार घेणं, खूप हेवी मील्स घेणं. बरेच लोक दिवसभर काही खात नाहीत, ऑलमोस्ट उपाशीच असतात, खूप कमी खातात. आम्ही दिवसभर फारसं काही खात नाही, त्यामुळं रात्रीचं जेवण आम्ही हेवी घेतो, व्यवस्थित घेतो असं बरेच लोक सांगतात. तर ही गोष्टसुद्धा पचनाच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. दिवसभर आपण फारसं काही खात नाही, त्यामुळं रात्रीच्या जेवणावर आपण आडवा हात मारू शकतो असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. खूप चुकीची सवय आहे ही. यामुळे वेट गेन होण्याची शक्यता तर असतेच, आपले ब्लड शुगर लेवल्ससुद्धा फ्लक्च्युएट होण्याची शक्यता असते आणि आपले ॲसिड लेवल्ससुद्धा यामुळं एफेक्ट होत असतात. रात्रीच्या वेळेला आपला मेटाबॉलिझम स्लो डाऊन असतो आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टमसुद्धा स्लो डाऊन झालेली असते. त्यामुळं फूड ब्रेकडाऊन, न्यूट्रिशनल ॲब्झॉर्प्शन आणि ऑक्सिडेशन यासारख्या ज्या डायजेस्टिव्ह प्रोसेसेस आहेत त्यासुद्धा अगदी संथ गतीनं काम करत असतात. ॲसिड रिफ्लक्स निर्माण होण्याची शक्यता वाढते, वेट गेन होण्याची शक्यता वाढते आणि इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा वाढण्याची शक्यता असते. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सतत काही ना काहीतरी खात राहणं, कॉन्स्टंट स्नॅकिंग. मोस्टली गृहिणींना ही सवय असते. ही एक इतकी छोटीशी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला होणाऱ्या त्रासाचं कारण यामध्ये असेल असं आपल्याला वाटतसुद्धा नाही. आपल्या 2 जेवणांमध्ये अंतर असायला हवं. कारण ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस तयार होत असतात, ॲसिड्स सिक्रेट होतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट होतात आणि ज्या वेळेला आपण सतत काही ना काही खात राहतो त्यावेळेला हे पाचक रस सतत स्त्रवत राहतात. सतत खात राहिल्यामुळं आपल्या गटमध्ये सुद्धा बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ होत असते. बऱ्याच लोकांना कॉन्स्टंट स्नॅकिंग करण्याची इतकी सवय असते की आपल्याला कडकडून भूक कधी लागते हे सुद्धा त्यांना समजून येत नाही. तर आपल्या 2 जेवणांमध्ये व्यवस्थित अंतर असायला हवं आणि ही गोष्ट आपल्या गट हेल्थसाठी खूप महत्त्वाची आहे. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पाणी व्यवस्थित घेत राहणं. दिवसभरामध्ये कमीत कमी 12 ते 14 ग्लास होईल इतकं पाणी आपण घ्यायला हवं. फूड डिझॉल्व करण्यामध्ये पाण्याचा महत्त्वाचा रोल असतो. आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यापर्यंत न्यूट्रिशन पोहोचवण्यामध्ये पाण्याचा महत्त्वाचा रोल असतो आणि शरीरातले नको असणारे जे घटक आहेत ते शरीरातून बाहेर टाकतानासुद्धा, बाहेर टाकण्यासाठी सुद्धा शरीराला पाण्याची गरज लागत असते. त्यामुळं अपचन, गॅसेस, ब्लोटिंग, जळजळ, मळमळ, ॲसिडिटी यासारखे त्रास जर तुम्हाला असतील तर पाण्याचं प्रमाण जरी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारातलं वाढवलं तरीसुद्धा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम हळूहळू आपोआप कमी व्हायला लागतील. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे गेट मूव्हिंग. एकाच जागी खूप वेळ बसून राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पचनाचे प्रॉब्लेम आपल्याला खूप कॉमनली दिसून येतात. त्यामुळे दिवसभरामध्ये आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळं गॅस्ट्रो इंटेस्टिनल मोटिलिटी व्यवस्थित राहते आणि पचन सुरळीत होण्यासाठी मदत मिळते. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणात चहा घेणं, कॉफी घेणं यासारख्या सवयी असतात अशा लोकांमध्ये सुद्धा
किंवा ज्या लोकांना स्मोकिंग, अल्कोहोल खूप जास्त प्रमाणात घेण्याची सवय आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला पचनाचे त्रास दिसून येतात. स्टमक अल्सर्स होणं, हार्टबर्न होणं, हायपर ॲसिडिटी होणं किंवा ब्लोटिंग जाणवणं यासारखे त्रास अशा लोकांमध्ये खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूयात नंबर 8, 8वी महत्त्वाची गोष्ट. बऱ्याच वेळेला पाचक चूर्ण घेतले जातात, प्रीबायोटिक्स घेतले जातात, डायजेस्टिव्ह सप्लिमेंट्स, पित्ताच्या गोळ्या, सारक औषधं घेणं यासारखे प्रकार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केले जात असतात. अशी औषधं घेतल्यामुळं आपल्याला तात्पुरता दिलासा मिळतो, तात्पुरता आराम मिळतो, पण यामुळं आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्यावरती पांघरूण जर आपण घालत राहिलो तर ही गोष्ट मात्र आपल्याला लाँग टर्ममध्ये त्रासदायक ठरू शकत असते. बरेच लोक अशा सप्लिमेंट्सवरती डिपेंड असतात, पण या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण जर आपल्या सवयींकडे लक्ष दिलं, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले, आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जर आपण बदलून घेतल्या, सुधारून घेतल्या, तर हे सप्लिमेंट्स घेण्याची गरजच आपल्याला राहणार नाही. अशा प्रकारची औषधं, सप्लिमेंट्स जर तुम्ही दीर्घकाळासाठी घेत असाल तर त्यामुळं जठराचा आपला pH बिघडण्याची शक्यता असते. आपल्या गटमध्ये जे बॅक्टेरियाज आहेत, जे हेल्दी बॅक्टेरियाज आहेत, गुड बॅक्टेरियाज आहेत, त्यांचा बॅलन्स बिघडण्याची शक्यता असते आणि या औषधांना हळूहळू आपलं शरीरसुद्धा ॲडिक्ट होत जाण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्या रोजच्या आहारामध्ये, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जर आपण आवश्यक ते बदल केले तर ही गोष्ट आपल्याला खूप फायदेशीर ठरत असते. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे ज्या वेळेला आपण खूप जास्त इमोशनली अपसेट असतो, ज्या वेळेला लो मूड्स असतात, म्हणजेच मनामध्ये अपराधीपणाची भावना असते, अँगर फिलिंग्स असतात, किंवा आपण खूप जास्त स्ट्रेस्ड आउट असतो, खूप जास्त तणावात असतो, अशा मनस्थितीमध्ये आपण खाणं टाळायला हवं. अशा प्रकारचे इमोशनल हाईप्स असताना आपलं ओव्हर इटिंग होत असतं, हे एक महत्त्वाचं कारण आहेच, पण त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अन्नाचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो, तसाच आपल्या मनाचा सुद्धा आपल्या अन्नावरती परिणाम होत असतो. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण गट ब्रेन ॲक्सिसबद्दल बोललो, म्हणजेच आपल्या गटमध्ये आणि आपल्या ब्रेनमध्ये एक बायडायरेक्शनल कम्युनिकेशन असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्या मानसिक आरोग्यावरती दिसून येत असतात. आता पाहूयात आपण आपले पचनाचे त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी आपल्याला करता येतील असे सोपे उपाय कुठले कुठले आहेत, अशा होम रेमेडीज कुठल्या कुठल्या आहेत. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू रसामध्ये थोडंसं आलं किसून आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळं मीठ टाकून आपल्याला ते जेवणापूर्वी घ्यायचं आहे. 2 जेवणांच्या मध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता किंवा जेवणापूर्वी तुम्हाला हे घेता येईल. यामुळं काय होतं, पचन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत मिळते. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड आहे आणि आल्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याला पचनाच्या दृष्टीने खूप मदत करणाऱ्या ठरतात. नंबर 2 आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे दही. दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोबायोटिक्स आहेत, जे पचनासाठी मदत करणारे आहेत. आपल्या गटमध्ये असणारे जे गुड बॅक्टेरियाज आहेत त्यांचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करणारे आहेत. दही आपण तसंचही घेऊ शकतो किंवा दह्यामध्ये काही काळे मनुके जर तुम्ही मिसळलेत आणि थोडा वेळासाठी ते सोक होण्यासाठी ठेवलंत तर अशा प्रकारे सुद्धा दही घेणं आपल्याला फायदेशीर ठरतं. यामुळं व्हिटॅमिन B12 सुद्धा आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात मिळत असतं. आपल्या गटमध्ये असणारे हेल्दी मायक्रोब्स वाढवणारे आणखी काही पदार्थ म्हणजे कांजी, किमची किंवा आंबवलेले पदार्थ, फर्मेंटेड फूड्स जे आहेत ते आपण घेऊ शकतो. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आहेत असे पदार्थ घेणं, तंतुमय पदार्थ जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं, जसं की ओट्स आपण घेऊ शकतो, बार्ली घेता येते आपल्याला, पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. हेल्दी फॅट्स घेणंसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. आपल्याला थोडासा सुकामेवा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करता येतो किंवा पौष्टिक बिया, हेल्दी सीड्स ज्या आहेत त्यासुद्धा काही प्रमाणात आपल्याला आपल्या आहारामध्ये ॲड करता येतात. यामध्ये आणखी एक गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे तूप, गूळ आणि केळ याचा वापरसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. तूप आणि गूळ हे पचन सुरळीत करण्यासाठी मदत करतात आणि केळीमुळं आपल्याला ऊर्जा मिळत असते. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे ताक.
ताकामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात प्रोबायोटिक्स आहेत आणि ताक तुम्ही प्लेन तसंचही घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये हिंग जिऱ्याचा वापरसुद्धा आपल्याला करता येतो. पचनाच्या तक्रारी कमी करण्यासाठी ताकाचा आपल्याला खूप छान फायदा होत असतो. आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे आहारामध्ये बडीशेपचा वापर करणं. बडीशेप पाचक आहे आणि पचनासाठी मदत करणारी आहे. सो या सगळ्या गोष्टी नक्की करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.